वेंगुर्ला नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये रणकंदन पाहायला मिळत आहे। माझ्यासोबत आहेत भारतीय जनता पक्षाचे हे उमेदवार आणि त्यांच्यासोबत अशा पद्धतीची घरोघरी जाऊन प्रचार यंत्रणा राबवली जाते। माझ्यासोबत राजन गिरप आहेत जे नगराध्यक्ष होते। गेल्या 5 वर्षात तुम्ही म्हणताय की विकास कामं केली आणि त्या विकास कामांच्या जोरावर तुम्हाला जनता निवडून देईल। काय नेमकी विकास कामं केली अगदी थोडक्यात सांगा। नमस्कार। मी मागच्या 5 वर्षात जी विकास कामं केली त्याची यादी जर घेतली तर फार मोठी होईल, परंतु आपल्याकडे तेवढा वेळ नाही आहे। पण तुम्हाला एकच सांगतो की आपण जे उभे आहोत हे मच्छी मार्केटचं एंट्री गेट आहे। ह्या पाठीमागे जो मच्छी मार्केट दिसतं हे मच्छी मार्केट गेली 10-15 वर्ष प्रतीक्षित होतं। मला सांगा, तुम्ही 35 कोटीचे दावे करताय, नेमकी 35 कोटीची कामं कुठे झालीत? 35 कोटीची कामं जी झाली हीच कामं 35 कोटीची आहेत। मागचं मच्छी मार्केट असेल, क्रॉफर्ड मार्केट असेल, भाजी मार्केट असेल, आपल्या मधुचंद कालेकर नाट्यगृह असेल, गार्डन असेल, आपलं कलादालन असेल, प्रशासकीय इमारत असेल, त्याच्यानंतर बंदरवरचं सुशोभीकरण असेल, अशी अनेक विकास कामं आहेत। मला गिरप सांगा, तुम्ही म्हणताय की अनेक विकास कामं केली, पण स्थानिक आमदार इथले दीपक केसरकर होते। त्यांचं म्हणणं आहे की दीपक केसरकरांच्या माध्यमातून ही विकास कामं झाली। शेवटी ते आमचे स्थानिक आमदार आणि आमचे सहकारी म्हणजे थोडक्यात मला सांगा, तुमचे सहकारी असेल त्यांचासुद्धा उमेदवार निवडणुकीसाठी रिंगणात आहे। त्यांच्या उमेदवारांचं असं म्हणणं आहे की कामं ही दीपक केसरकरांच्या माध्यमातून झाले, मग शिंदे शिवसेनेचे उमेदवार निवडून आले पाहिजे, भाजपचे का? आपली केंद्रात युती आहे, राज्यात युती आहे, तशी त्यामुळे युतीचा विषय नाही, मी विचारतो इथे जी विकास कामं झाली ती दीपक केसरकरांच्या माध्यमातून झाली, तर शिंदे सेनेचे उमेदवार विजयी झाले पाहिजेत असं त्यांचं म्हणणं आहे। दीपक केसरकरांच्या माध्यमातून ते आमचे आमदार आहेत। आमदारांचा निधी किंवा जो केंद्राचा निधी आणि राज्याचा निधी येतो तो त्या तुम्हाला मान्य आहे की दीपक केसरकरांच्या माध्यमातून वेंगुर्ल्याचा विकास झाला? असं म्हणणार नाही मी। आपल्या पक्षाच्या माध्यमातून किंवा महायुतीच्या माध्यमातून विकास झाला। यामध्ये दीपक केसरकरांचा स्वतःचा वाटा आहे, आमचे रवींद्र चव्हाणांचा स्वतःचा वाटा आहे, आपले पालकमंत्री नितेश साहेबांचाही ह्याच्यात वाटा आहे। त्यामुळे सगळ्यांच्या माध्यमातून हा विकास झालेला आहे। परंतु वेंगुर्ला नगर परिषदेचा विकास करण्यासाठी जी मेंटॅलिटी लागते, जी मानसिकता लागते, ती आमच्या ह्या टीममध्ये त्यावेळीच्या होती। त्यामुळे ही विकास कामं झाली। निधी कुठूनही गोळा करता येतो, पण तो निधीचा योग्य तऱ्हेने वापर करणे हे सगळ्यात महत्त्वाचं असतं। ते आपल्या ह्या भारतीय जनता पार्टीच्या टीमने केलेलं आहे। त्यावेळीसुद्धा आपलं युतीच होती, त्या टीमबद्दलच बोलतो, त्या टीमने ही सगळी विकास कामं केलेली आहेत। पुढच्या काळात मी कशाला विचारतो की या निवडणुकीमध्ये आता महायुती नाही आहे, या इथेच तुम्ही परस्पर लढताय। त्यांचं म्हणणं आहे की जो विकास झाला आहे तो दीपक केसरकरांच्या माध्यमातून झाला आहे, मग आपले उमेदवार विजयी झाले पाहिजेत, भारतीय जनता पक्षाचे नाही तर शिंदे सेनेचे उमेदवार विजयी झाले पाहिजे। शेवटी आपले मुख्यमंत्री कोण आहे? देवेंद्रजी फडणवीस। या फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आलेला विकास निधी आणि त्याच्या खालोखाल आमचे रवींद्र चव्हाणजी असतील, नितेशजी राणे असतील, दीपकभाई केसरकर असतील, हे सगळे युतीचे आणि आपले आमदार आहेत। ह्या सगळ्यांनी दिलेल्या निधीतून आपण हा विकास केलेला आहे। त्यामुळे आणि आमचं त्यांच्याबरोबर जी लढत आहे, शिंदे सेनेबरोबर जी लढत आहे ती मित्रत्वाची लढत आहे। त्यामुळे त्यांच्या विरोधात ते आमच्या विरोधात बोलणार नाही, आम्ही त्यांच्या विरोधात बोलणार नाहीत। पण ही निवडणूक आहे, या निवडणुकीमध्ये असे दावे केले जात आहेत की दीपक केसरकरांसारखं नेतृत्व पाहिजे असेल तर दीपक केसरकरांचे उमेदवार विजयी झाले पाहिजेत। हा विषय मैत्रीपूर्ण लढतीचा नाही, तर हा कोणाला विजयी करावं जनतेने त्याचा विषय आहे। लोक नागरिक समजून आहेत की मागच्या बॉडीने जी काय कामं केलेली आहेत, मागच्या नगराध्यक्षाच्या टीमने जी कामं केलेली आहेत, त्यामुळे कोणाला निवडून द्यायचं हा नागरिकांचा प्रश्न आहे। आणि आम्ही नागरिकांकडे आमची विकास कामं घेऊन गेलेलो आहोत, आम्ही आमचे बरेचसे अजेंड्यावरचे विषय घेऊन गेलो आहोत। त्यामुळे नागरिकांना समजेल कोणाला निवडून द्यायचं आहे, ते नागरिकांचा तो विषय। नागरिक ज्याला निवडून देतील तो नगराध्यक्ष आणि त्यांची टीम येईल। पुढच्या काय सांगाल, पुढच्या 5 वर्षात तुमचं विकासाचं विजन नेमकं काय असणार आहे? वेंगुर्ला शहर सौंदर्यपूर्ण करणं, सुदृढ करणं आणि आरोग्याच्या सुविधा ह्या वेंगुर्ला शहरात सुरू होणं, ह्या सगळ्यात महत्त्वाच्या 3 गोष्टी आम्ही सांभाळलेल्या आहेत। आणखी एक विषय सांगायचा आहे, आम्ही आमच्या मागच्या 5 वर्षा कालावधीत 187 गुंठे म्हणजे 4 एकर जमीन आम्ही मुंबई युनिव्हर्सिटीत दिली होती, त्याच्यात कॉलेजसाठी। त्याचा पाठपुरावा आता आमची टीम आल्यानंतर करणार आहोत आणि ते ओशोनोग्राफीसारखं कॉलेज तिथे सुरू करण्यासाठी तातडीने प्रयत्न करणार आहोत। म्हणजे मला सांगा, वेंगुर्ला शहर वाढत असताना अगदी थोडक्यात उत्तर, वेंगुर्ला शहर वाढत असताना भुयारी गटार योजनेसारखी योजना होऊ शकली नाही, त्यासाठी आपण काय करणार आहोत?
भुयारी गटार योजना सुंदर योजना होती, फक्त त्याचं इम्प्लिमेंटेशन चांगल्या प्रकारे न झाल्यामुळे ती भुयारी गटार योजना म्हणजे अडकली गेली. आता जी भुयारी गटार योजना आहे ती पार्टमध्ये केली जाणार. अखंड एकच भुयारी गटार योजना होणार नाही. जे आमच्या डोक्यात आहे एकेका पार्टचा भुयारी करायचा, त्याचा FSTP करायचा आणि ते तिकडे सोडायचं, ही नवीन संकल्पना आहे, ती राबवली जाणार. अगदी तुम्ही महिला उमेदवार म्हणून रिंगणात आहेत. अगदी तुमचं विकासाचं विजन सांगा, कारण भारतीय जनता पक्षाने तुम्हाला उमेदवारी दिली आहे. माझं हे पहिलंच आहे सर, पण जनसंपर्क चांगला आहे आणि मी स्थानिक पातळीवर चांगल्याप्रमाणे कार्यरत आहे. त्यामुळे स्थानिकांचं आम्ही जास्तीत जास्त लोकांच्या सुखात नाही पण दुःखात नक्कीच सामील असतो. त्याचा फायदा नक्कीच होईल आणि जी काही लोकांच्या माझ्याकडून अपेक्षा आहेत सामान्य जनतेच्या, त्या नक्कीच मी माझ्या लेवलवर पूर्ण करण्याचा, वरिष्ठांचा आशीर्वाद घेऊन पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. नक्कीच आपण पाहत आहे वेंगुर्ला नगरपालिकेसाठी ही निवडणूक होते. माझ्या मागेच नगरपालिका आणि घरोघरी जाऊन प्रचार केला जातो आहे आणि त्यासाठी सर्व उमेदवार हे रस्त्यावर उतरले दिसतात, घरोघरी जाताना दिसतात आणि अशा पद्धतीने प्रचार यंत्रणा गेल्या काही दिवसात राबवली जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे. विकास गावकर, TV9 मराठी, सिंधुदुर्ग, वेंगुर्ले. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.